ITI ॲडमिशन 2026-27 तर ज्याही विद्यार्थ्यांना ITIला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरावा लागेल, डॉक्युमेंट्स रेडी करावे लागेल, कारण की संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। ज्या विद्यार्थ्यांना 11वी करायची नसेल, कोणी ITI करते, कोणी पॉलिटेक्निक करते, तर आता ITIसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर बघू शकता साईटवर संपूर्ण माहिती येणे सुरू झालेलं आहे। ITI ॲडमिशन 2026 तर 26साठी साईटसुद्धा रेडी केलेली आहे। यावरती अजूनपर्यंत नोटिफिकेशन तर आलेली नाही आहे कोणतीही, परंतु विद्यार्थ्यांनी जे आपले डॉक्युमेंट्स आहे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण की आता 10वीचा निकाल लागलेला आहे, 11वीची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। तुमची मार्कशीट आणि TC तुम्हाला मिळाली की तुमची ITIची ॲडमिशन प्रोसेस ही सुरू होणार आहे। तर बघू शकता ITI ॲडमिशन 2026 तर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट काय काय लागणार आहे तुम्ही बघू शकता। तर सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना लागणार आहे 10वीची मार्कशीट, तुमचा रिझल्ट लागलेला आहे, तुम्हाला ओरिजिनल मार्कशीट मिळालेली असेल किंवा तुम्हाला आता ह्या आठवड्यामध्ये तुमची मार्कशीट तुम्हाला मिळून जाणार, ठीक आहे। विद्यार्थ्याची कास्ट सर्टिफिकेट बघा, ह्यामध्ये विद्यार्थी स्वतःची कास्ट सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे, कारण की जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला कास्टमधून प्रवेश मिळणार नाही, क्लिअर। त्यानंतर जे विद्यार्थी OBC VJNT या कास्टमध्ये असेल, SCBC SBC त्यांना नॉन क्रिमिनलसुद्धा लागते, परंतु SC ST कास्टला नॉन क्रिमिनल लागत नाही, यामध्ये कोणाला काही डाऊट्स, ठीक आहे। त्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे, कारण की हे सुद्धा कंपल्सरी आहे। तर यामध्ये SC ST आणि ओपन कास्ट सोडून बाकी कास्टला नॉन क्रिमिनल लागते। त्यानंतरचं डॉक्युमेंट्स आहे TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, जे तुम्हाला आता मार्कशीटसोबत मिळणार आहे ज्या शाळेमधून तुमची 10वी झालेली असेल। विद्यार्थ्याचे आधार कार्ड लागणार आहे रजिस्ट्रेशनसाठी आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघू शकता रिझर्वेशन सर्टिफिकेट म्हटलेलं आहे, तर रिझर्वेशन सर्टिफिकेट म्हणजे कोणी स्पोर्टमध्ये राहते, कोणी चित्रकला परीक्षामध्ये पास झालेलं असतो ते सुद्धा मार्क्स मिळतात, त्यानंतर कोणी हँडिकॅप वगैरे असतात, अशा प्रकारे तुमच्याकडे जर कोणतं रिझर्वेशन असेल तरच तुम्हाला यामधलं सर्टिफिकेट लागेल। तुमच्याकडे कोणतेही रिझर्वेशन नसेल तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार नाही, म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त 5 डॉक्युमेंट्स लागणार आहे ITIला ॲडमिशन घेण्याकरिता। तर ज्यांनाही ITIला ॲडमिशन घ्यायची असेल, तुमची आता या आठवड्यामध्ये मार्कशीट आणि TC मिळून जाणार, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये तुमची ITIची प्रोसेस सुरू होऊन जाणार। टाईम टेबल वगैरे A to Z माहिती आपल्याला मिळून जाणार आणि त्याप्रकारे विद्यार्थी त्यांचे फॉर्म भरू शकतात, ठीक आहे। तर आपले जे डॉक्युमेंट्स आहे ज्यामुळे तुम्हाला पुढे अडचणी जाऊ शकतात आणि ITIची ॲडमिशन प्रोसेस स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। फेसबुक चॅनल आहे, आपले टेलिग्राम चॅनल आहे, तिथे सुद्धा तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून काही अपडेट जर इकडून मिस झाल्या तुमच्या तर तिकडं म्हणजे त्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। जसं की काही डॉक्युमेंट्स राहतात, काही PDF राहतात, ह्या तुम्हाला डायरेक्टली टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या लास्टमध्ये दिलेली आहे, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये, ती बघा, तिथून जॉईन करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळाल्या पाहिजे आणि ITIबद्दल A to Z माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।